वर्ग, उत्तम मॅनेजमेंट, संपूर्ण मंडळाचे अध्यक्षांचे, उपाध्यक्षांचे, अनिल किणी, विनायक किणी आणि संपूर्ण टीम आणि गाव आणि सगळ्या भगिनींना मी सांगेल की खूप खूप तुमचे धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन की इतका सुंदर चषक तुम्ही साजरा केलेला आहे आणि ज्या पद्धतीने या खेळाला रंगत आज दिसत आहे, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम अशी स्पर्धा. धन्यवाद, थँक्यू सो मच. आहे आमचे प्रमुख अतिथी मान्यवर कुणालदादा पाटील आणि दमदार आमदार गावित साहेब. यस, थँक्यू सो मच. मॅचला देखील मात्र इथून सुरुवात होत आहे. सेमीफायनल क्रमांक 1 3 बॉलचा खेळ देखील झाला. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आणि तदनंतर सिंगल. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतोय रणसंख्या फलकावरती 3. पुन्हा एकदा सफाई नगरीत संपूर्ण क्रीडा प्रेक्षक इथे आलेत, त्यांचं स्वागत आहे. स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजेच निकुंज राऊत. यस साहेब, धन्यवाद, थँक्यू सो मच. तुमचा वेळ अमूल्य होता आणि आमच्या आयोजकांना ऊर्जा देणारा होता. तुम्ही आलात आणि 4 चांद लागले, या स्पर्धेची शोभा वाढली. अर्थात दमदार आमदार गावित साहेब माजी खासदार देखील राहिलेले आहेत पालघर जिल्ह्याच्या विकासाकडे, ज्यांना अनेक वेळा पाहिलं, आणि ते दमदार आमदार साहेब जामीदादांचं देखील धन्यवाद. जाऊया मॅचकडे. मॅचला सुरुवात हे आमचे प्रमुख मान्यवर ऑन स्क्रीन इथून रजा घेत आहेत. यानंतरचा बॉल डॉट. प्रवीण पाटील आमच्या साथीने DBN मीडिया. नैनेश गोलंदाजी मार्कवरती मॅचला सुरुवात. इथे देखील आपण पाहतात प्रचंड वेगाने हाताळलेला बॉल. पंचांनी सांगितलं हाईट फॅक्टर मॅटर करतंय. बिरवाडीचा वंडर बॉय, हे क्रितेश घरत नाव ऐकलं असेल तुम्ही, परंतु आता निकुंज सांगतात की त्यांच्या मागोमाग आम्ही देखील आलोय ही स्पर्धा गाजवण्याकरिता आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून माझं इथे निवड झाली, तर मी त्या धाटणीचा खेळाडू आहे निकुंज राऊत. अलोट प्रेक्षकांची ही गर्दी, शिवनेरी चषकाला न्याय मिळाला, जो उल्लेख केला कुणालदादा पाटलांनी की खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुषार किणी तेही आलेत, निश्चित स्वरूपात पिताश्री झालेत, पुत्ररत्न त्यांना प्राप्त झालं आणि तदनंतर आज बारसं होतं. इथे नो बॉल आलाय. नो बॉलच्या सहाय्यानं धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत नो बॉल देखील आल्यानंतर 4 रन ह्या फलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन ही सध्या स्थिती आहे. एका बाजूला टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली, बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं वैतरणा वाढीव या गावाला आणि सध्या दाखल देखील झालेत. फटका फसला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन, परंतु फ्री हिटचा बॉल. या सगळ्या गोष्टी आहेत. बघा, फ्री हिटच्या बॉलवरती तुम्हाला ही संधी मिळाली. आता जरूर प्रयत्न झाला होता, फटका फसला होता. कॅच देखील आपण पाहतात कॅरी झाला आणि तदनंतर आपण पाहू शकता आता जर तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि रणसंख्या फलकावरती 5. एका बाजूला विराज, डाव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज. दांडेकर कॉलेजचं मैदान अनेक वेळा ज्याने गाजवलं, अगदी आमचा वर्गमित्र. आणि तदनंतर आपण पाहतात जुन्या आठवणींना उजाळा देत असताना विराज आपल्याला पाहायला मिळतोय. समीर देखील दाखल झाला या स्पर्धेमध्ये, त्याचं देखील स्वागत आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला रणसंख्या फलकावरती 5 लागलेत. एका बाजूला निकुंज, एका बाजूला आपण पाहतात विराज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हार्दिक पाटील चिकटपाला आयकॉन हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आज एका बाजूला बबलू याला देखील आपण पाहतायत आणि असेच याच विभागातले आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात आज ऑन स्क्रीन. आपण पाहतात ते म्हणजेच हार्दिकला आयकॉन खेळाडू आहेत. रितेश किणी एका बाजूला. हार्दिक सध्या दाखल झालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला रणसंख्या फलकावरती 5 लागल्या. निकुंज राऊत याला आपण पाहतात जो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. 4 बॉलचा खेळ त्यानंही केला. 1 रन त्याच्या बॅटमधनं आली. प्रेक्षक राजे अगदी टक लावून या मॅचकडे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. खूप चांगला बॉल अगदी शरीरापासून दूर ठेवला. ही हार्ड लेंथ तुमच्याकडे असायला हवी आणि चांगल्या पद्धतीने त्या बॉलचा रिलीज ऑफ डिलिव्हरी पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. आज चेंडू आले गोलंदाज आणि तदनंतर चफल झाले होते. निकुंज आणखीन त्यांना फॉलो केलं. ही गुणवत्ता आहे. 5 धावा धावफलकावरती. हाय दीप हेही दाखल झालेत. खूप चांगल्या पद्धतीनं ड्रोन ते शूट करतायत. पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी निकुंजला बांधून ठेवलंय. हार्दिक सांगतायत की होय, मी आज आयकॉन खेळाडू आहे. चिखलपाडा गावातून मी बिलॉंग करतो आणि तदनंतर आमच्या सफाळे संघासाठी माझं निवड झाली आणि ही गौरवाची बाब आहे, ज्याने आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी केली. सम्य मेहर यांच्या माध्यमातून 3 चौकार 3 षटकार यांच्याकडून 500 रुपये आहेत. आता इथून आपण पाहू शकता किती चौकार किती षटकार
या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. निकुंज राऊतला एका बाजूला त्रस्त केले, मागील मॅचमध्ये बरसले जरूर, परंतु या मॅचमध्ये हार्दिकची गोलंदाजी तिखट आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेला थ्रू द कव्हर्स बॉलला उडवले, बॉल चाललाय बिटवीन द गॅप, क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण पाहतात फेकी करण्याच्या प्रयत्नात बॉलला अगदी सोडून दिलं आणि तदनंतर बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हे खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आता या 4 धावा दाखल झाल्या. हार्दिक सांगतील की यापेक्षा चांगलं आणखी नाही काही करता येणार, तुम्हाला चांगली साथ द्यावीच लागेल. सन्माननीय प्रफुल्लजी राऊत साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या सन्मानानं व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं देखील आपण पाहतात सहर्ष हार्दिक स्वागत आहे. इथे देखील आपण पाहतात फटका खेळलाय, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, चौकारानंतर आलेला षटकार आणि चेंडू निघून जातोय. दमदार षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 15. या धावसंख्येवरती बघा निकुंजचा फटका, मागील बॉलवरती तुम्ही मिसफिल्ड केली, या बॉलवरती त्याने षटकार ठोकला. हॅट्रिक 6 वाढीव या संघाकरिता साम्या मेहर यांच्याकडनं आपण पाहतात 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता इथून हॅट्रिक नाही, परंतु हा एक प्लेन षटकार तर आलाय खरा. 4 बॉलचा खेळ पूर्ण होतोय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावांची गती 15. पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही बॉलला फटका फसला, एक संधी होती. आता इथून आपण पाहतात फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि नैनेश यांच्याकडनं चुकी. या खेळाडूकडनं अपेक्षा नसतात, त्याच खेळाडूकडनं ही चुकी झाली. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, क्रिकेटच्या खेळात कधी काय कसं घडेल याचा नेम नाही. आता कॅच सुटलाय, कॅच सुटल्यानंतर आता निकुंजला इथून स्वतःला सिद्ध करावं लागेल. संधी प्रत्येकाला नाही, समुद्र सगळ्यांसाठी सारखा आहे. आपण त्यातून काय घेतोय फार महत्वाचं आहे. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, काही लोक फक्त किनाऱ्या जाऊन पाय भिजवतात. निकुंजला आता मोती काढावे लागतील. संधी मिळाली तुम्हाला आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचंच आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. याही वेळेला शेवटचा बॉल, धावसंख्या फलकावरती 16, अगदी शेवटचा बॉल आणि गोलंदाज हार्दिक तयार. एका बाजूला विराज डाव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं अगणित धावा येऊ शकतात या मॅचमध्ये. पुढचा बॉल यावेळेला विराजचा देखील फटका फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथून येतात डीप मधनं. यस टेकन, हा कॅच खूप चांगला घेतला आणि फलंदाज विराजच्या खेळाला पूर्ण विराम. फलंदाज बाद. यस डिज अ कॅन्डी. मैदानाच्या चहूबाजूनं प्रेक्षक आणि प्रेक्षक. अगदी समोरचा डोंगर जर तपासून पाहिला ना तर तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेक्षक राजा. जो जिथे जागा मिळेल तिथे गेल्या. जिथे येऊन आपण पाहतात अजू भगत, नवीन फलंदाज अजू भगत दाखल झालेत आणि षटक क्रमांक 3 मध्ये नैनेश यांना आपण पाहतायत. सगळ्यांचं स्वागत आहे. शिवनेरी चषकाची रात्र आठवणीत राहील, कारण अनेक प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं. आज 8व्या रात्रीमध्ये ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळत आहे आणि जिथे आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती नैनेश आलेत. निकुंजच्या बॅटमध्ये धावा यायला लागल्या. हे आमचे दर्दी प्रेक्षक. कुणाला बसायला जागा मिळेल ते उभे आहेत आणि कुणी उभे आहेत तर कुणी अगदी आपण पाहतात जिथून जागा मिळते थोडंसं ॲडजस्ट करतात आणि या मॅचचा आनंद घेतात. राजेंद्र घरत सर नांदगडी पाडा यांच्या माध्यमातून आपण पाहतात 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळ, त्यांचं मनस्वी आभार आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती तयार. या षटकातील आपण पाहतात पहिला बॉल. या बॉलला निकुंजच्या बॅटमधनं खूप चांगला फटका, पिकअप स्ट्रोक, बॉल चालला मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. आपण पाहू शकाल काय फटका केलाय. खूप चांगल्या पद्धतीने फोर्स केला बॉलला. आतमध्ये चेंडू द्या नयन. धावसंख्या फलकावरती 22. या बॉलला अगदी फेकून दिलं आणि तदनंतर बॉल सीमा रेषेच्या बाहेर.
त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अगदी जबरदस्त क्रिकेट दाखवत असताना नैनेश आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतील. सेमी फायनल क्रमांकाचा हा पहिला सामना. तदनंतर आपण पाहतात यातला विजयी संघ खेळणार तो म्हणजे सरळ फायनलमध्ये आणि तदनंतर एका बाजूला गोरसई बी आणि चाफेवाडी यांच्यातली ती ही मॅच. फटका खेळलाय, खरा बॉल चाललाय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि तुर्तास क्षेत्ररक्षण होईल. तुर्तास धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता आकार घेते ती म्हणजेच एक तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. तिसरं षटक तेही तेवढंच महत्त्वाचं. अज्जू भगत मागील मॅचमध्ये ज्यानं खूप चांगलं क्रिकेट अगदी आपण पाहतात 9 बॉलमध्ये त्या 23 रन अगदी महत्त्वाच्या होत्या आणि तोच अज्जू भगत आता या मॅचमध्ये कुठल्या पद्धतीने खेळ करेल प्रत्येकाच्या नजरा इथून आता वेधून घेतल्यात या मॅचकडे. यूट्यूबचे व्ह्यूवर्स वाढले DBN मीडियाला आणि तदनंतर मोठ्या संख्येनं प्रेक्षक इथे देखील दाखल झालेत. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल इथे देखील शरीरापासून दूर ठेवणारा बॉल आहे आणि डॉट बॉल येतोय. नैनेशने गोलंदाजी चांगली केली. सध्या आपण पाहतायत मुंब्रावरनं आमचे मुंबफलीवाले तेही आलेत. माणसाचं आयुष्य सहज आणि सोपं नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतात परिश्रम मेहनत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जर तुमच्या आयुष्यात सुखासुखी सगळंच मिळेल तर काहीच मजा नाही. या बॉलला अजू भगतच्या बॅटमधनं बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू कॅन्डी. हा खूप चांगल्या पद्धतीचा हा फटका होता बघा अज्जूचा. अगदी पुढचा पाय समोर आणला आणि तदनंतर जबरदस्त पद्धतीने या फटक्याला न्याय दिलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेला कट केलाय. बॉल चालला वेगाने आउटफील्डला फाड चिरत डीप पॉइंटला क्लिअर करत असताना हा आलाय दिमागदार चौकार. नाव आहे अजय भगत. त्याच्या बॅटमधनं यायला लागल्यात आता अगदी वेगानं. 3 बॉलमध्ये 10 वरती खेळतोय. 33 रन फलकावरती आहेत. अगदी शेवटचा बॉल बघा ॲक्शन रिप्ले. टॉप ऑफ द बॉल आले. क्रीजचा योग्य वापर केला आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती 33. कल्पना किशोर कारभारी ग्रामपंचायत सदस्य मॅडम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य अजय किणी यांच्याकडनं सलगचे 3 चौकार अज्जूसाठी. 500 रुपयाचा कॅश प्राईज. चौकार षटकार ठोका आणि पैसे कमवा. अगदी वाढीव आता खूप पैसे घेऊनच आलाय. फटका इथे देखील खेळला. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झाले आणि 1 रन तिथे मिळाली आणि या धावसंख्या 1 ने आता आकार घेत फलकावरती धावांची गती तपासून पाहिली तर आता इथे जाऊन पोहोचते 35 रन. 35 रन स्कोर काढला. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आज संपूर्ण 8 रात्रींमध्ये आपण पाहिलं. अंडर फ्लड लाईट नाईट क्रिकेटचे सामने बघायला जेवढे चांगले वाटतात तेवढं आयोजन करणं फार कठीण असतं. परंतु शिवनेरी चषकाला ज्या आयोजकांना मानाचा मुजरा ज्यांनी न डगमगता अविरत ही स्पर्धा 6व्या पर्वात आणली. गोलंदाज तयार. फटका ऑन साईडला बॅटमधनं निघालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. बॉलकडे फक्त पाहत राहतील. अजू भगतचं त्यावरती लिहिलाय हा ट्रेडमार्क स्ट्रोक. 6 रन. फुलातून बॅटिंग. 5 बॉलमध्ये रन केले त्यानं 16. एका बाजूला 12 बॉलमध्ये रन करतोय निकुंज 20. ही भागीदारी महत्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. याही बॉलला अगदी आपण पाहू शकता बॉलला ढकलायचा होता थ्रू द ऑफसाईड. सिंगलसाठी बॉल कन्वर्ट तर झाला. दुसरीचा प्रयत्न करतील का नाही करणार. निकुंजने नकार दिला. तोही सरळ नकार की जर आपण दुसरीचा प्रयत्न केला बाद होण्याची शक्यता वाढू शकते. या सगळ्या गोष्टी पाहता नकार तिथे स्पष्ट होता आणि धावसंख्या फलकावरती 1च्या सहाय्यानं 42 वरती. 42 रन्स 42 धावा धावफलका होत्यात. यानंतरचा सामना सेकंड सेमीफायनल. आराध्य 11 गोरसे बी विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच खुशी 11 श्रीकृष्ण चाफेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. याईवला रिव्हर्स स्विच करायचा होता. ऑल इंडिया आयकॉन सफाळ्यामधनं माझी निवड का केली. आज सफाळ्यात अनेक क्रिकेटपटू आहेत. हार्दिक सांगतात की होय मी त्या धाटणीचा गोलंदाज आहे. त्यानं गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली. जरूर त्याच्या विपक्षात धावा आल्या खऱ्या परंतु आता निकुंजला त्यानं बांधून ठेवलंय.
एक विकेट त्यांच्या देखील खात्यात राहिली, ती विकेट महत्वाची होती विराटची. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. हार्दिक पाटील तयार. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. कोलातला बॉल आणि अक्षरशः बांधून ठेवलंय. त्या अर्थानं आपण पाहू शकता निकुंजसाठी कर्दनकाळ कोण, तर त्याचं नाव हार्दिक पाटीलची धारदार गोलंदाजी. या षटकातील देखील 5 बॉलचा खेळ संपला. अगदी शेवटचा बॉल येणं बाकी. मार्किंग करून जणू काही अगदी बॉलला पकडतात आणि हाताळतात. निकुंजला काहीच समजत नाही ज्या पद्धतीचे गोलंदाजी होत आहे. हार्दिक भोईर यांना आपण पाहताय सध्या गोलंदाजी मार्कवरती. तुमच्या प्लेइंग 11च्या लिस्टमध्ये पाटील आलेत, त्या अनुषंगाने इथे आम्ही मेन्शन देखील तेच करतोय. इथे देखील हा बॉल पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. आता इथे देखील आपण पाहतात हा बॉल चांगला आहे आणि अजू भगत सांगतात की आपल्याला इथून ॲग्री करावंच लागेल. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर चौथ्या षटकाचा खेळ चांगल्या पद्धतीने संपला. मागचे 3 बॉल डॉट आणि ते 3 बॉल डॉट थोडेसे टेन्शन वाढवणारे होते. 4 षटकांचा खेळ संपला. धावांची गती 42 वरती. एक घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. थँक यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तिथे आपण पाहतात जे टेडी आलेत तेही एन्जॉय करतात. बिलाल शेख यांना आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेटपटू आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल मागील मॅचमध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आलेत गोलंदाज रितेश किणी आणि त्यांच्या विकेटकरिता काल्या शेठ यांच्याकडनं आपण पाहतात 200 रुपये प्रत्येक विकेटला. याच मैदानात जो खेळाडू घडला मोठा झाला त्याचं नाव आहे बबलू आणि गोलंदाजी मार्कवरती झालाय दाखल. पहिल्याच बॉलवरती पंच काय दर्शवतात. पंचाने लाऊड अपील केले खरी खेळाडूंनी, पंच नॉट इंटरेस्टेड आहेत. सध्या आपण तपासून पाहिलं फुल टशन ग्रुप यांच्याकडनं आपण पाहतायत मॉन्टी हॅट्रिक करिता 500. हे तुम्ही तुमच्या स्थायिक खेळाडूंचं वरती असणारं प्रेम आहे. आणि आता रितेश तिसऱ्या पंचांची मदत घेतले की इथे बॉल आणि बॅटचा संपर्क झालाय का. अजू भगत सारखा महत्वाचा खेळाडू आणि त्याच्यावरती मात्र इथून आता निशाणा साधलाय. तिसरे पंच पाहतील या बॉलला. मुन्ना पठाण सर की घडलंय काय. नॉट आउट. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल तर तो रिव्ह्यू आपण पाहताय इथून नाही. यस ऑल राईट पंचांनी घेतला होता. सध्या आपण तपासून पाहताय रितेश यांच्या प्रत्येक विकेटला राणी यांच्याकडनं आपण पाहतायत. राणी ताई आहेत त्यांच्या आणि त्यांच्याकडनं आपण पाहतायत 200 रुपयाचं कॅश प्राईज. बंधूवरचं हे प्रेम असतं. सगळे तुमच्या डगमगत्या काळात तुम्हाला सोडून जातील परंतु तुमची ताई नाही. हे खऱ्या अर्थानं बहिणीचं वेगळं प्रेम असतं. गोलंदाज तयार. यावाला फटका अजू भगत साठी. फुलर लेनचा बॉल चाललाय लॉंग लेग मधनं सीमा रेषेच्या बाहेर. झन्नाटेदार षटकार 6 रन. काय संपूर्णपणे आक्रमण. धावसंख्या 48. 5वं षटक चालू आहे आणि या 5व्या षटकातला खेळ ज्यावेळेला चालू असताना धावसंख्यांचा वेग वाढायला लागला आणि फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच आतापर्यंत 48 या धावसंख्येवरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळला. पुन्हा एकदा बॉल चाललाय लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमध. षटकारानंतरचा आलेला हा देखील चौकार. 4. धावसंख्या 4 न फ्लाय 52 रन. इथून रितेश बबलू यांना एक चांगला मार्ग शोधावा लागेल. ही गोलंदाजी जर तुम्ही केली अगदी लेग स्टिकवरची तर त्याच्यावरती तो फलंदाज हावीच होणार आहे. सध्या त्यांनी शफल केलं आणि तदनंतर या बॉलला न्याय दिला. बॉलला पाठवून दिले सीमा रेषेच्या बाहेर. 52 धावा धावफलकावरती. त्रिशिका 11 वैतीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता देखील खोलातला बॉल होता. ऑन साईडला फटका केला. सिंगल परिपूर्ण झाली. आता दुसरीचा प्रयत्न राहील का आणि बघता बघता 2 रन थोडेसे पडले. पुन्हा एकदा संघासाठी उठावं लागतं कारण ही सामना महत्वाचा आहे. सेमीफायनल आपण खेळता. इथे आता खराब कॉलिंग
काय घडलंय पंच दर्शवतील. इथे फलंदाज बाद होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या धावाची गरज नव्हती. 2 रन तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाले होते या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये आणि या खऱ्या अर्थानं षटकामध्ये. ज्यावेळेला हे 2 रन आले तदनंतर तुम्हाला जोखीम घ्यायची विशेषतः गरज नव्हती. येस, फलंदाज OUT आउट. चला या बॉलला मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन ब्रँड ऑफ वडरई ज्याचं नाव आहे यश किणी, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील मॅचमध्ये अफलातून कामगिरी. आता या मॅचमध्ये देखील यशला खेळावं लागेल. पहिलाच बॉल यशसाठी अगदी परफ्यूम डिलिव्हरी. बॉलने उसळी घेतली आणि फ्लाइंग किस करत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. षटकातील 5 बॉलचा खेळ झाला. रितेशने देखील थँक्यू. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राकेश प्रभू पोलाड यांना मी विनंती करीन की आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. राकेश प्रभू चाफेवाडी संघाचे आयकॉन आणि आयकॉन चले सीनातान. त्या राकेश प्रभूला विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुम्हाला मात्र इथून निश्चित स्वरूपात ही मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट्स दिली जाईल. ईशान प्रत्येक विकेटकरिता आपण पाहतात संतोष मामा यांच्याकडनं आहेत ते म्हणजेच 200 रुपये. ईशानच्या प्रत्येक विकेटकरिता संतोष मामा यांच्याकडनं आपण पाहतात 200 रुपये. राकेश प्रभू आपण या मुख्य व्यासपीठावरती या. तुम्हाला मात्र इथून आम्ही सन्मानित करणार आहोत. विश स्पोर्ट्सची ब्रँड टी शर्ट आणि ती नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला प्रदान करून खेळायची आहे. काय जबरदस्त कामगिरी राकेश प्रभू. अगदी डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी. एक क्रिकेटर म्हणून तुमची यष्टी जी असायला हवी ती यष्टी आपल्याला पाहायला मिळते. येस, आपण पाहू शकता राकेश प्रभू आणि मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळते. ही राकेशला विश स्पोर्ट्सचे खूप चांगल्या पद्धतीचे हे सॉक्स आणि तदनंतर आपण पाहतायत ही मॅन ऑफ द मॅचची ही टी शर्ट. हे होते पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राकेश प्रभू. ब्रँड ऑफ घेवली पालघर जिल्ह्याचं क्रिकेट खऱ्या अर्थानं फार पुढे नेण्यात त्यांचं देखील नाव राहिलं. धावांची जर गती तपासून पाहिली तर आता सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. ईशांत एक युवा आणि अगदी युवा. आत्ताच खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात केली त्यानं आणि एका मोठ्या स्पर्धेमध्ये 2 लाखाच्या स्पर्धेत काय गोलंदाजी करतोय. त्या गोलंदाजाकडे वेग आहे. अगदी आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतात. षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे देखील फटका फसला आणि ईशाननं विकेट इथे मिळवलंय का. यस, टेकन. संतोष मामा यांच्याकडनं 200 रुपये. ईशानची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली विराथन खुर्द इथून बिलॉंग करत असताना हा एक युवा खेळाडू प्रभावी केलंय त्यानं या संपूर्ण स्पर्धेत. गॉन. मागील वर्षामध्ये याच स्पर्धेत ताई पॅकर्स याही संघाची ज्यानं अगदी खळबळ उडवली होती तोच खेळाडू सध्या पाहायला मिळतोय. ओमकार वैती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सध्या 55 रन फलकावरती या 3 गडी बाद झालेत. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूंमध्ये काय होतंय. फटका तर खेळलाय खेळा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील. फक्त मिळते ती म्हणजेच 1 रन. या एका धावेनं संतुष्ट राहावं लागेल. निकुंज राऊत यांच्याकडनं हे आता येणाऱ्या काळातले 2 बॉल आहेत. 2 बॉलमध्ये
जर 2 मोठे फटके आले तर 65 रन तेही त्यांना पाहिजेत, परंतु फिल्डिंग टीम सांगेल की 65 पर्यंत नाही जाऊ देणार. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सेमी फायनल क्रमांक 1 ची लढत घेत असताना षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला निकुंजचा फटका पुन्हा फसला. ईशांतनं इथे घेतलं विकेट आणि संतोष मामा यांच्याकडनं आलेत पुन्हा एकदा 200. ईशांत, दोन्ही आयकॉन खेळाडू ईशानला बळी पडले आणि फलंदाज इथे बाद गॉन. ऋषी पाटील आहेत, अल्पेश आता भोईर असतील आणि संपूर्ण ही आमची महत्वाची मान्यवर जिथे या स्पर्धेसाठी पोहोचलेत. कामनी जाता तुमचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात. ऋषी पाटील असतील, या सगळ्यांचं स्वागत आहे. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक नांदगडी पाडाचं हे भव्य आयोजन नियोजन आणि तदनंतर ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं अंतिम रात्रीकडे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला फटका केला ओव्हर पॉइंट. क्षेत्ररक्षक तिथे आणि इथे आपण पाहत आहेत संतोष मामा यांच्याकडनं 200 रुपये ईशानला पुन्हा एकदा आहेत. काय गोलंदाजी केली या युवा गोलंदाजानं. वय वर्ष फक्त 16. क्रिकेटच्या खेळामध्ये वय मॅटर करत नाही. तुम्ही कुठल्या गुणवत्तेने येतात मैदानाच्या आत आणि तुम्ही स्वतःला सिद्ध कसं करता हे फार महत्वाचं असतं. आणि इथे आता फलंदाज झालेत बाद. 56 वरती 6 षटकं संपली आणि आता 57 धाव्यांचं टार्गेट आहे. पाहूया 57 धावा कशा होतील काय होतील. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच चाफेवाडी संघ आणि त्यांच्या विपक्षात गोरसई बी. कांचन पाटील सरांच्या माध्यमातून गोलंदाज ईशान 16 वर्षीय खेळाडू याच्यासाठी 500 रुपये आलेत. हे ईशानवरती असणारा प्रेम त्याने स्वतःला केलेलं सिद्ध. आणि आपण पाहतायत येस संतोष मामा यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जे विकेट आपल्याला पाहायला मिळतात. ईशाननं 3 घेतले. मुख्य व्यासपीठावरती जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. जाऊया मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मानाकडे. सन्मान्य राहुल कवळे सर इथे आहेत. त्यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध संघाकरिता एक चांगली ट्रॉफी आली आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय दशरथ किणी सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती धन्यवाद. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा येऊया माने शिवनेरी चषकाच्या या अगदी सोनेरी दिवसावरती आपण येतोय आणि सध्या व्यासपीठावरती बघतोय पाहुण्यांची भांदियाळी
आले आहेत आणि या शिवनेरी चषकावरती प्रेम करणारा आणि सहकार्य करणारे सर्व व्यक्तिमत्व आहेत ज्यांना आपण आता व्यासपीठावरती पाहतोय. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत. मातृछाया ट्रान्सपोर्ट्स मयूर पाटील याचकडनं ईशान किनीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज हे दिलं गेलं आहे. शिवनेरी चषक विराट बुद्रुक आपण नांदगडी पाडायच्या 2026चा क्रिकेटचा सोहळा अनुभवतोय आणि आता एक टप्पा दूर आहे, एक क्षण दूर आहे की आता फायनलमध्ये कोण जाणार, त्या फायनलच्या सामन्यामध्ये कोण खेळणार ते आता अगदी थोड्याच वेळात माहिती पडणार आहे. कारण दोन संघ एकमेकांसमोर आहेत. घरच्या मैदानावरती भारताचा संघ देखील मैदानावरती खेळतोय, तो देखील हॉट फेवरेट संघ आहे या फायनलमध्ये जाण्यासाठी, तो देखील इच्छुक आहे. थांबवतो सर तुम्हाला. जाऊया मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मानाकडे. अल्पेशजी गरज सर इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी दिनेश केणी सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय अल्पेश गरज सरांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. अल्पेश गरज सर आपण या. अल्पेश भोईर सर आहेत, जिथे आपण पाहू शकाल एक चांगले पॅकर्स म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. तरीच आम्ही उल्लेख केला की अल्पेश गरज आता इथे आलेत कोण. एक मिनिट. शशांक पाटील तिघरे त्यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेला अल्पेश आता भोईर ज्यांचे संघ या स्पर्धेमध्ये 3-3 क्वालिफाय होताना आपण पाहिले आणि मोठमोठे खेळाडू जे इथे यावत ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते आणि त्याच्यासाठी संपूर्ण समर्पण त्यांचं देखील राहतं. त्याचबरोबर राजेंद्रजी घरत त्यांचं देखील इथे आम्ही करणार आहोत यथोचित स्वागत सन्मान. त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता आम्ही विनंती करतोय दशरथ किणी सरांना. राजेंद्र घरत सर आपण या, तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि दशरथ किणी सरांच्या शुभ हस्ते ते स्वागत आणि सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चला थँक्यू. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया शिवनेरी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना असा झाला होता ज्यावेळेला त्या 50-55च्या आसपास धावफलक राहिला होता. आता देखील तसंच आहे, थोडंसं दूर होता, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खेळायचा होता, इनसाइड आउट. कव्हरला क्षेत्ररक्षक होते, डीप कव्हरला क्षेत्ररक्षकाने अगदी जाळं विणलं जावं, ट्रॅप रचला जावा आणि त्या ट्रॅपमध्ये अलगद सावध सापडावं तसा विकेट प्राप्त केला विराजनं. परतावं लागले ते रितेशला आणि रितेशसाठी एक प्राईज आलं होतं फॅशन ग्रुपच्या माध्यमातून, पण त्याच्या अगोदर रितेश बाद झालेत. निश्चित स्वरूपात महत्वाचा फलंदाज रितेश बाद झाला याच मैदानात. खऱ्या अर्थानं फार अपेक्षा होत्या प्रत्येक प्रेक्षकाच्या. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे संपूर्ण मान्यवर बसलेत, ज्या माता भगिनी बसलेत, त्यांना फार अपेक्षा होत्या की आमचा बंधू चालायला हवा या मॅचमध्ये. बाद झालाय. 2 बॉलचा खेळ संपला. तुकाराम सर धावसंख्या फलकावरती 1-1ला स्थिती 1 असं सध्या पाहायला मिळतं. टार्गेट कमी धावांचा परंतु मजा येईल. दुसरा बॉल याही बॉलला फटका खेळायचा होता, प्रॉमिसिंग कनेक्शन नाही झालं. हार्दिक दाखल झालेत आणि हार्दिक दाखल झाल्यानंतर पहिली धाव इथून एक त्यांनी मिळवली आणि स्कोर कार्डला 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावा 2. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अवधीचा संघ जो मैदानावरती दाखल झाला आहे 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. जसा तुम्ही उल्लेख करतायत ना बाबा, टोटल बडा नाही आहे लेकिन बॅटल बडा हो सकता है, मोठं होऊ शकतं. अलगत बोटं फिरवली गेली आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही देखील केला, कारण त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपाडा संघ एक मोठा संघ त्याने देखील पराभूत केलाय. एक मोठ्या संघाला एक पराभूत करून ते या टप्प्यावरती आले आहेत. आत्मविश्वास त्यांचाही वाढलाय, कॉन्फिडन्स लेवल त्यांचा थोडा सुद्धा हाय झालाय. निश्चित स्वरूपात आत्मविश्वास फार महत्वाचा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि सध्या तो आता निश्चित स्वरूपात डॉट बॉलनं विकेटने मिळालाय त्यांना. इथे देखील बॉलला फिरवलं, पंचांकडे मागणी होती व्हाईट बॉलची, मागणी तसा पुरवठा आलाय. व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 3 रन. 3 धावा धावफलकावरती आहे. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, डिमांड आहे तर तसा सप्लाय तुम्हाला करावा लागणार आहे, नाही तर काय माहिती का ऑर्डर ती दुसऱ्याला जाणार. तुम्ही डिमांड तसा सप्लाय नाही दिला तर ऑर्डर दुसऱ्याला जाऊ शकते. त्यापर्यंत आउट ऑफ ऑर्डर व्हायचं की ऑर्डर मिळायची नाही आहेत असं तुम्ही ठरवायचं आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती. डान्सिंग डाऊन द विकेट. टप्पा थोडासा लांब खेचला आणि हा यष्टीजीत बाद होतोय.
दक्षिणला परतावा लागलाय. या ओव्हरमध्ये लागलाय हा दुसरा धक्का. बघा आज जसं पाहिलं पुढे आल्या टप्पा थोडासा लांब ठेवला, लेन थोडीशी छोटी केली आणि यष्टीरक्षकांना बाकीचं काम आपलं पूर्ण केलं. सन्मान्य प्रमोद घरत सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. प्रमोदजी घरत सर, तुमचं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सध्या आपण पाहू शकता 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 आणि 3 ला धक्के 2. कालच्या दिवसात जरी सर तुम्ही उल्लेख केला होता की जणू काही कबड्डी आणि फुटबॉलचा स्कोर कार्ड आहे की काय. सध्या ती स्थिती आहे चामुंडा या संघाची. शेवटचा बॉल आहे या षटकातील आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराजनं अफलातून गोलंदाजी. एका बाजूला जीत हे नवीन फलंदाज. जीत यांच्याकडनं अपेक्षाच संघाला, कारण कमी टोटल पहिल्याही मॅचमध्ये होती परंतु मॅच इंटरेस्टिंग झाला आणि तदनंतर तर्क वितर्क लावले होते ते अगदी आपण पाहतात बाजूला झाले आणि विजयाचा शंखनाद घवघवला. इथे देखील आपण पाहतात फटका खेळला. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. यश किणी थ्रो येईल तुर्तास. आपण पाहतात धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 5 रन. आफ्टर 1 ओव्हर स्कोर झाला 2 गडी बाद 5 धावा. धावलकावरती हार्दिक 1 वरती खेळतात, जीत 2 वरती खेळतात. एक पहिले षटक पॉवर प्लेचं षटक विराटनं सुरेख हाताळले, ज्या षटकामध्ये 2 विकेट आले, 1 वाईटचा चेंडू देखील हाताळला गेला. 5 धावा धावलकावरती 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता सध्या समीकरण पाहिलं तर कदाचित लक्षात येईल रिक्वायर रन रेट थोडासा पुढे गेलाय. 10.40च्या सरासरीने आता धावांचा पाठलाग करायचा आहे. 57 धावांचा टार्गेट, बिल्कुल टार्गेट सभी के पास होता है. किसको बनाना होता है, किसी को हासिल होना करना होता है. पहिल्या षटकामध्ये विराटचा डबल स्ट्राईक किंवा प्रतिस्पर्ध्याला डबल ट्रबल दिलंय, डबल विकेट घेतलाय, थोडासा ट्रबल वाला खेळ त्याने केलेला आहे. आणि आपण चर्चा करतो या 2 संघाविषयी चर्चा करूया. शिवनेरी चषकाच्या मागच्या 5 पर्वाचा इतिहास पाहिला तर कदाचित पहिल्यांदा असं असेल की यापैकी एक संघ जो फायनलपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे ही बेस्ट चान्स आहे. विराटनला बेस्ट चान्स आहे, वैतीपाड्याला बेस्ट चान्स आहे. दॅट्स अ बेस्ट चान्स. पुढे संधी येईल न येईल पण ही संधी सोडायची नाही आहे दोन्ही संघांना. निश्चित स्वरूपात ही संधी सोडायची नाही. संधी पुन्हा पुन्हा नाही. वेळेला महत्व द्या. आज जी वेळ आहे ती उद्या तुमच्या हातात नाही. आत्ता आहे ते तुम्हाला चांगलं करायचं आहे. गोलंदाज तयार. युवराजचा पहिला बॉल खराब. क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडनं झाली चुकी. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाजानं सांगितलं की बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, आता धावा कशाही येऊ देत त्या येणं गरजेच्या होत्या आणि तुकाराम सर पहिल्याच बॉलवरती हा आलाय नशिबाचा चौकार. जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा गर्दीच्या वेळेला जेव्हा लोकलमध्ये आपल्याला चढायचं असतं ना तेव्हा गरज नाही सीट मिळेल की नाही, पहिलं ते लोकलमध्ये चढायचं असतं. तसं सध्या मॅच आहे. 14 मॅचमध्ये इन व्हायचं आहे, आतमध्ये व्हायचं. आणि मी का म्हटलं दोन्ही टीमला चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द आणि त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपाडा की ही संधी शेवटची संधी समजा आणि प्रयत्न करा. फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. पायावरचा चेंडू होता, हार्ड हिटिंग. हार्दिक त्याचं नाव आहे, हार्ड हिटिंग बॅटिंग चाललंय. पायावरचा चेंडू पिक केलं, फ्लिक केलं आणि पाठवलं सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकार चांगला होता आणि विराधन खुर्द करिता ते इथे आपण पाहू शकाल. कांचन पाटील आहेत, प्रवीण किणी आहेत, तदनंतर अविनाश किणी आहेत, कल्पेश किणी आहेत आणि विराधन ग्रुप यांच्याकडनं या षटकाराला प्रत्येक षटकाराला आहेत ते म्हणजेच 1000 रुपये मालामाल. इथून आपण पाहू शकाल आता हा षटकार ठोकलाय आणि 1000 रुपये आलेत. कांचन पाटील, प्रवीण किणी, अविनाश किणी, कल्पेश किणी आणि संपूर्ण विराधन ग्रुप. फटका चांगला होता, खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग केलं, बॉलला पाठवून दिलं आणि तदनंतर या बॉलवरती आता धावा शोधल्या 6. युवराजला फार कमी वेळ आपण असं पाहिलं की पहिल्याच 2 बॉलती त्याच्या विपक्षात धावा. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे देखील आता मान मिळतोय या बॉलला. चांगल्या बॉलचं क्रिकेट असेल, चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान देता येणं गरजेचंच आहे. दुसरी रनचा प्रयत्न. आता इथून आपण थोडेसे पडलात, थोडेसे पुन्हा एकदा उठलात, परंतु संघासाठी आता या मॅचमध्ये तुम्हाला हे परिश्रम घ्यावेच लागतील. 17 रन 17 ला 2 आणि परिश्रमाशिवाय पर्याय नाही. आणि जसं तुम्ही उल्लेख केला गेला होता आता हा मॅच असा चाललाय की ज्या गोलंदाजानं मागचा सामना अगदी अप्रतिम गोलंदाजी केली होती त्याच्यावरती हल्ला सध्या केला गेला आहे. हार्दिक चांगली बॅटिंग करतोय. धावा धापलकावरती 13 धावांवरती तो खेळतोय. 17 धावा धापलकावरती 2 गडी बाद 17. 1.3 षटकांचा खेळ झालाय. इथून जागा मिळेल
तिथून हा सामना पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय हा, आणि समोरचं दृश्य पाहिलं ना, म्हणजे प्रेक्षक जे बसल्यात ना, तुम्ही थोडंसं जर हिमाचल प्रदेशच्या ठिकाणी गेलं ना, असे पायऱ्यावरती घरं असतात, त्या पद्धतीनं चित्र आहे. अगदी तुम्ही जावा काश्मीरच्या ठिकाणी जावा, त्या पद्धतीनं नजारा समोर दिसतोय. प्रेक्षक मिळेल त्या ठिकाणी बसून आणि शिवनेरी चषकाचा आनंद घेत आहेत. हे सफाळ्याचे क्रिकेट दर्दी आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचं अफाट प्रेम आहे. क्रिकेट या खेळाला आम्ही अगदी भगवंताप्रमाणे पुजतो असा हा क्रिकेटचा खेळ. जणू काही आपण पाहू शकाल आज हे सगळे भक्त आलेत पंढरीच्या वारीला. ज्या पद्धतीने पंढरपूरमध्ये गर्दी होते त्याप्रमाणे आज शिवनेरी चषकाला गर्दी झाली या संपूर्ण भक्तांची. पुढचा बॉल, याही बॉलला खेळायचं होतं, बॉलला नाही कनेक्शन करू शकले. पंचांनी सांगितलं की बॉल चांगला आहे. यष्ट्यांच्या वर्णगदी तो बॉल केला तुकाराम सर, येतोय डॉट बॉल आला. आणि ते देखील आपण रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. चेंडू ज्यावेळेला पडला होता मिडल स्टंपवरती चेंडू पडला आणि बरोबर मिडल आणि लेग स्टंपवरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणि आज जर पाहिलं संध्याकाळच्या सत्रामध्ये मी देखील विरारवरून आलो, प्रचंड गर्दी त्या लोकलला होती, या दिशेने आलं होतं. आणि जो शनिवारचा हाफ डे करून किंवा पूर्ण डे करून आलाय ना, त्याची पावलं आपसुकच इथे आली होती. म्हणजे रिक्षाची लाईन होती ना, विरातांसाठी जास्त होती. प्रत्येकजण तो म्हणजे बाकीच्या वेळेला रिक्षावाल्यांना सांगावं लागतं विरातांना कोण येतंय का, आता लोकांना शोधावं लागतं तो रिक्षावाला कोण आहे का. ही परिस्थिती होती आजची या सफाळा परिसराची आणि ती आपण पाहिलेत. हलक्याताना गॅप शोधलाय, चेंडू जातो, दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू चाल बॉडलाय, बॉल पाठलाग केला जातोय. फिल्डिंग चांगलं वेगानं चेंडूवरती पोहोचल्यात. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धापलकावरती 2-20 धावा धापलकरती. 24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 2-4-3-7. हार्दिक 14 वरती बॅटिंग करतो, जीत 4 वरती बॅटिंग करतोय. आणि उत्कर्ष मी का म्हटलं की या दोन संघांना बेस्ट चान्स आहे, कारण यावेळेला जर तुम्ही सांगितलं ना का पुढे बघू नंतर बघू, नेव्हर से देअर इज अ स्टील टाइम और मे बी नेक्स्ट टाइम, कारण कन्सेप्ट तिसरा पण आहे. नेव्हर से देअर इज अ स्टील टाइम और मे बी नेक्स्ट टाइम, इट्स ऑल्सो कन्सेप्ट इट्स टू लेट. कभी नहीं कहना कि अभी थोड़ी देर है, अगली बार देखेंगे, देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए. 2 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 20. 2 षटकांच्या जर आपण खेळ पाहिला तर बॅटिंग करत असताना जो संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. खऱ्या अर्थानं मी म्हणेन जरी 2 विकेट बाद झाले असतील तरी देखील 20 रन त्यांच्या माध्यमातून जमा झालेत. आणि या मॅचचं इक्वेशन जर तपासून पाहिलं तर 24 बॉलमध्ये 37 फार मोठ्या नाही, फक्त संयम महत्वाचा आहे. जसं तुम्ही उल्लेख करा कारण संयम फार महत्वाचा आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही मेहनत करता ना, मेहनत संयम आणि धैर्य या त्रिसूत्री जर तुम्ही पाळली ना, या 3 गोष्टींना जर तुम्ही पाळलं तर यश तुम्हाला हमखास मिळू शकते. प्रत्येकाला काय वाटतं क्रिकेटचा खेळ प्रेशरवाला, क्रिकेटचा खेळ प्रेशरवाला तसा तो पेशन्सवाला. संयमाची परीक्षा इथे पाहिली जाणार. आता कोण संयम राखणार आणि कोणाचा संयमाचा बांध इथे तुटणार. 24 बॉल 37 ही गर्दी आहे. इथे जागा मिळेल, काही उभे राहिल्यात, काही खाली बसल्यात, काही डोंगरावर बसल्यात. जिथून जागा मिळेल तिथून शिवनेरी चषक पाहायचंय आपल्याला. चांगलं क्रिकेट शिवनेरी चषकानं क्वालिटी क्रिकेट दिलं मागील 8 रजनींमध्ये सर. खूप चांगल्या पद्धतीचं प्रत्येक दिवसात तुम्हाला क्वालिटीचा बॉस आणि एंटरटेनमेंट का डबल धमाका म्हणजेच शिवनेरी चषक. शेखर किणी आम्हाला दर्शवतात की 2 षटकांचा खेळ संपला 20 रन. संपूर्ण माझ्या समालोचन कक्षाच्या या कारकिर्दीमध्ये आजवर पाहिलेला मराठी अक्षरात लिहिणारा गुणलेखक एकमेव. सगळ्या काही गोष्टी मराठीत. बघा ज्यावेळेला स्टंपिंगना आउट केलं तेव्हा त्याने लिहिले यष्टीचित. या अनेक गोष्टी आहेत शेखर किणी यांच्याकडे मांडण्यासारख्या. जाऊया मॅचकडे. इथे देखील बॅट चिकट बॉल चालला थडमानला. क्षेत्ररक्षक शॉटमधनं बॉलला फील्ड करतात आणि अगदी जीवाच्या आकांतेनं ती 1 रन पूर्ण केली आणि आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 21 ला. चांगला उल्लेख तुम्ही शेखर यांचा देखील केला. नाही तर काही काही बोलताना बोलतात आपली बोली आपला बाणा, आणि बाकीच्या ठिकाणी बघा इंग्लिश मीडियममध्ये जातात सांगताना. पण आता मराठीमध्ये अगदी योग्य पद्धतीनं त्यानं नमूद देखील केलेले आहेत. आणि ते असायला हवा. आपल्या भाषेचा, आपल्या मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाला असायला हवा. 23 चेंडूचा खेळ आहे, 36 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही 50-50 आहे. दोन्ही टीमसाठी समान संधी आहे. 50-50 वाला मुकाबला आहे. अकोटप्याचा चेंडू आता कट करण्याचा प्रयत्न. चेंडूचा शॉट थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये फील्ड करतोय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण होतील. 1-1 धावाने धावफलक पुढे चाललाय. थोडंसं असं वाटते पहिल्या 2 षटकामध्ये धावा गेल्यात आणि त्याच्यानंतर हार्दिक आणि जीत थोडंसं जपून पाऊल टाकतात. जसं एक गाणं आहे, कॅन्डीना देखील माहिती आहे, जपून पुढे धोका आहे, तसा धोका लक्षात घेऊन सध्या जपून पावलं टाकली जातात. आणि ते महत्वाचं देखील आहे. आता कंडिशन अशी आहे की 22 बॉलमध्ये 35 म्हणजेच तुम्हाला जोखीम पत्करायची विशेष गरज नाही. एक खराब बॉल येणार आहे, त्याची वाट बघा, फटका तिथे मोठा येणार आहे
आणि याही बॉलला प्रयत्न करायचा होता पुन्हा एकदा लॉंग लेगच्या वरनं फाईन लेगच्या वरनं खेळण्याचा. तो बॉल येतोय डॉट. आता सर इक्वेशन बदललं, समीकरण बदललं. एक बॉल डॉट येईल ना त्यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं प्रेशर वाढणार राहील. परफेक्ट कारण जसा दबाव वाढेल, प्रेशर वाढेल, त्या प्रेशरमध्ये चुका होतील, मिस्टेक होतील आणि त्या मिस्टेकमध्ये कदाचित आपल्या टीमला फायदा होईल. त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपाडा तेच शोधते 2 विकेट गेले होते त्यानंतर ही पार्टनरशिप आहे. आणि ही फक्त पार्टनरशिप नाहीये, ही फक्त पार्टनरशिप नाहीये. 2 खेळाडूमध्ये सुरू असलेला हा स्वप्नांचा पाठलाग आहे. गोलंदाजी काय चालले, अप्रतिम गोलंदाजी, डावकुरे हाताची फिरकी गोलंदाजी, अप्रतिम. विराटचा मारा चाललाय. पहिल्या याच्या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. सुंदर फलंदाजी, सुरेख गोलंदाजी चालले विराटची. चांगली गोलंदाजी विराजनं आता सध्या या मॅच मध्ये बॅक केलं. धावा वाढत होत्या त्यावेळेला थांबवल्या. पुन्हा एकदा सलगचा 3रा बॉल डॉट. टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात. गोलंदाजी विराटची इथून अगदी आपण पाहतात सुपर. चांगली लाईन, हार्ड लेंथ आणि योग्य टप्पा, योग्य वळण. मागचे 3 चेंडू पाहिले ना, 1 2 3 डॉट बॉल. साज बाज ताज कमाल करतोय विराज या मॅच मध्ये कमाल करतोय, धमाल करतोय. एक षटक पाहिजे होतं मॅच मध्ये येण्यासाठी. ते षटक त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपाडाच्या बाजूने येत आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडीशी जागा बनवली. चेंडू चालला ऑनलाईन जवळ. चेंडू जाईल 1 2 3 4 मच निडेड. पाहिजे होता चौकार. 4 चौकार. हे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आज योगेश गरज सर तपासून पाहिलं तर याही स्पर्धेसाठी जे झटणारं नाव आहे आणि ते संपूर्ण इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं इथे स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतात शशिकांत सर देखील दाखल झालेत. सचिन किणी सर आहेत. तदनंतर प्रमोद किणी डान्सिंग अंपायर, संदीप भोईर सर, तदनंतर दिनेश सर देखील दाखल झालेत. त्या सगळ्यांचं आम्ही करतोय स्वागत. येणाऱ्या काळात 2027ला 3 लाखाची स्पर्धा याच मैदानात डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये 3 लाख. त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आणि आनंदमय क्रीडा मंडळ ते सध्या ती स्पर्धा घेऊन येतात. 2027ला जशी सुरुवात होईल त्यावेळेला त्या स्पर्धेचे वेध लागतील आणि ती स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला येते. ते सगळे आयोजक इथे मात्र आलेत, त्यांचं स्वागत आहे. जसं तुम्ही उल्लेख केला 2027ला ती स्पर्धा होईल, पण त्याचं काउंटडाऊन आतापासून सुरू झाले. प्रत्येक जण आता विचार करतोय ती स्पर्धा कशी असेल, कशा वेगवेगळ्या कल्पना त्या स्पर्धेमध्ये असतील. पण तुर्तास आपण या सामन्याच्या दिशेने जाऊया. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये करायचे त्या 31 31 धावा करायच्या आहेत. 26 तुम्ही केल्यात, 31 तुम्हाला करायचे आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा युवराज थोडासा महागडा ठरला होता, पण त्याच्यावरती विश्वास कायम दाखवलाय. फुल टॉस बॉल, खराब चेंडू, खराब गेंद, सही नसीहत. फुल टॉस बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषा पार धाडलंय. चौकार. उल्लेख केला ना, हाईट फॅक्टर चेक करायचा, कारण या मॅचची हाईप थोडी वाढले. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, आपण पाहू शकाल कैलासवासी संदेश मोरेश्वर लाडवे यांच्या स्मरणार्थ श्री शशिकांत मोरेश्वर लाडवे जलसार किरईपाडा यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ही ट्रॉफी आली. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. शिवनेरी चषक तुमचे मनापासून आभार मानवायचे. ते फेअर बॉल आला, म्हणजेच पहिल्याच बॉलवरती युवराजने चुकी केली. सातत्यानं इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याचा गौरव होत होता. क्रिकेटचा खेळ बदलणार, क्रिकेटच्या खेळात कधी कधी कसं काही घडेल याचा नेम नाही. या मॅचमध्ये सर त्याच्याच विपक्षात मारायचा तर टॉपच्याला. जसं तुम्ही उल्लेख केला, क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल हे सांगता येणार नाहीये. पण क्रिकेटच्या खेळामध्ये ना तुम्ही भीती नाही बाळगायची, कारण भीतीसारखा दुसरा व्हायरस नाही. भीती बाळगली तर व्हायरसची आवश्यकता नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, गॅपमध्ये चेंडू चाललाय वेगानं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न का पार. 2 क्षेत्ररक्षकांना सकवून चेंडू सीमारेषा पार. चौकार. भूपेश जनार्दन घरत सर इथे आलेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1000 रुपयाचं. धन्यवाद साहेब, तुमचे खूप खूप आभार. भूपेश जनार्दन घरत डोंगरीपाडा सर इथे आलेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक क्रीडा देणगी 1000 रुपयाचं.
त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. कामनिषादा राऊत असेल, ऋषी पाटील असतील, स्वतः क्रिकेट चांगले खेळतात ऋषी पाटील. कपासे इथून बिलॉंग करत असताना कामनीश दादा यांचा देखील उल्लेख सातत्यानं सफाळ्याच्या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात का होतो, कारण प्रत्येक तरुणाच्या गळ्यातलं ताईच ते झालेले आहेत. प्रत्येकाला मदतीचा हात देणारं नाव आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. जाऊया मॅचकडे. सध्या मॅचचं गणित जर तपासून पाहिलं तर 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये रन करायचे आहेत 22, फलकावरती रन लागलेत ते म्हणजेच 35. आणि एक जोडी जमलेली आहे. आणि फक्त मी म्हटलं होतं ना, ही पार्टनरशिप नाही आहे. बऱ्याच वेळेला ज्यावेळेला पार्टनरशिप होत नाही ना, तेव्हा MOU साईन केला जातोय, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आता ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे एकमेकांची, हार्दिकची आणि जीतची. एकमेकांमध्ये तालमेल आहे, एकमेकांमध्ये सामंजस्य आहे, एकमेकांच्या खेळीला तोडीस तोड कामगिरी करतात. 19 वरती हार्दिक खेळतात, जीत 14 वरती खेळतात. युवराजनं या अशा गोलंदाजीची गरज आहे, अशा चेंडूची युवराज तुमच्या टीमला गरज आहे. आणि ही ओळख आहे तुमची, या ओळखीनं तुम्हाला नाव दिले आणि नाव दिले तर बाबा तेच काम तुम्हाला करायचं आहे. निश्चित स्वरूपात ते महत्वाचं आहे. सध्या 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये रन करायचे आहेत 22. या मॅचला जिंकण्याकरिता युवराज वैती पुन्हा एकदा एक लॉंग रन घेऊन तयार. राईट हँड ओव्हर द स्टम्प्स पंचांच्या डावीकडनं. यावेळेला फटका फसलाय. जी गोलंदाजीची गरज, तुमचे शब्द कुठे कानावरती घेतले आणि स्वतः आता तिथे बॉलच्या खाली आलाय. विकेटचं बटन, फलंदाज बाद, गॉन. श्रीयुत अभिनंदन भोईर सर, ज्यांच्या माध्यमातून सिक्सर किंग या स्पर्धेचा त्यांनी मात्र त्या खेळाडूला ॲक्वा गार्ड इथे मात्र उपलब्ध केल्या. त्या अभिनंदन भोईर सरांचा देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. अल्पेशदा भोईर आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांचे अनेक संघ खेळताना बघायला मिळाले आणि त्यांचं स्वागत सन्मान तोही आपण पाहिला. याच स्पर्धेत एक स्पर्धा ज्यावेळेला 3 लाखाची येईल त्यावेळेला जगत सरकार आणि करण अंबाला हे त्यांचे आयकॉन राहतील, हे त्यांचं स्वप्न आहे आणि ते घेऊन येणार नो डाऊट. आणि ते ट्रॉफीला पटकावायचं आहे त्यावेळेला तेही सांगते बाबा अबकी बार अल्पेश भाई की सरकार. खरं जगत सरकार आल्यानंतर त्यावेळेला नक्कीच तो प्रयत्न ते करतीलच आहे. सध्या धावफलकावरती ते 35 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. युवराजचं तेच काम होतं, भाई आपने काम किया तो आपका नाम हुआ है और नाम ऐसा बना है ना तो वही पहचान मिली है. तीच गोलंदाजी तुम्हाला करायची आहे युवराजला. तीच काम करायचे आहे भाई. काम ऐसा करो कि नाम बन जाए और नाम इतना करो ना कि सुनते ही काम हो जाए. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 35 आहेत. 57 धावांचा पाठलाग आहे. जीत एका बाजूला आहे, नैनेश त्यांच्या जोडीने जॉईन झाल्यात. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं टेन्शन वाढलंय. आता टेन्शन फ्री गुळली आणि काही मिळणार नाही. एक गाणं कॅन्डीचं घेऊया आणि येऊया. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता. थँक्यू. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. मी पुन्हा एकदा येतोय कारण चर्चा आपण करतोय 12-22 अगदी शेवटच्या काही टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत की ज्यावेळेला फायनलमध्ये कोण प्रवेश करणार. एक संघ याच मातीतला याच मैदानावरती खेळलेला तो विरातन बुद्रुक विरातून खुर्दचा हा संघ ठरणार की आई गावदेवी वैतीपाडा त्रिशिका 11 किरण कारभारी यांनी प्रायोजित केलेला संघ आहे. आता बघूया त्या वैतरणा पुलाच्या त्या पलीकडे ती ट्रॉफी जाणार की याच मातीमध्ये ती ट्रॉफी राहणार आहे. आणि ही चर्चा आहे कारण दोन्ही संघाचे पाठीराखे आहेत दोन्ही बाजूला, या बाजूला त्या बाजूला. पण जर पाठीराखे आहात तर त्यांच्या टाळ्यांचा आवाज पण येऊ द्या कारण शिवनेरी चषकाचं इतकं चांगलं आयोजन आहे आणि तुम्ही ते पाहण्यासाठी आलात तर टाळ्यांचा गजर नाही आला ना तर मजा येणार नाही आहेत. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 गोलंदाजी मार्कवरती आज आयकॉन खेळाडू निकुंज राऊत मान फ्रॉम बिरवाडी आणि तो दाखल झाला गोलंदाजी मार्कवरती. सध्या पेशानं हार्ड हिटर पिंच हिटर फलंदाज म्हणून सातत्यानं ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती त्यानं आपलं काम केलंय. आता सध्या दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. चला थोडं स्पीडअप करा. 12 बॉल आहेत, 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 22. या मॅचला जिंकण्याकरिता एका बाजूला 7 बॉलमध्ये ज्याने 14 रन केले तो जीत आहे. नावामध्ये जीत संघाला विजय मिळवून देईल का हाही प्रश्न आहे. षटकातील पुढचा बॉल, पहिलाच बॉल, नावामध्ये जीत आणि इथून संघाच्या विजयासाठी ज्यानं आणलाय षटकार. गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी आसमानी टोला, शिवनेरी चषकाचा सुवर्ण षटकार, 6 धावा.
असं तुम्ही उल्लेख जीत का आपण ज्या वेळेला माउंटन ड्यूची एरोडेज बघतो ना भाई डर के आगे जीत है आणि मैदानावरती पण जीत आहे डर के आगे जीत है आणि जीतनं दाखवून दिले की होय जीत की खातिर थोड़ा सा जुनून चाहिए इसमें उबालो ऐसा खून चाहिए ये मैच भी आएगा आपके हाथ में इरादों में जीत की गूंज चाहिए षटकार ओ षटकार केला त्यानंतर पलटवार मागे षटकार आला पलटवार बिहाइंड द विकेट यष्टिरक्षकांना टिपलाय झेल फलंदाज ठरलाय फेल गॉन थांबवतो आकाश फायटर वैतीपाडा यांच्या माध्यमातून या शिवनेरी चषकाकरिता 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार मानते धन्यवाद थँक्यू सो मच आकाश फायटर वैतीपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 1000 रुपये धन्यवाद. आता बाई तर घंटागाडी येते बाबा कचरा गोळा करण्यासाठी त्याकरता थोडासा काळ बदललेला आहे आता. यस आपण पाहतात मुख्य व्यासपीठावरती इंडस्ट्रीज श्री योगेश घेरत यांच्याकडनं यस गार्गे इंडस्ट्रीज जी योगेश घेरत यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5वे पारितोषिक खऱ्या अर्थानं आपण पाहतात ज्यांच्या माध्यमातून हे 5वं पारितोषिक आलंय भरीव देणगी खऱ्या अर्थानं धन्यवाद. तदनंतर श्री अभिनन्ना लक्ष्मण किणी यांच्याकडनं 6वे पारितोषिक मिहिर सचिन किणी यांच्याकडनं 7वे पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज ब्रदर स्पोर्ट्स तेजस पाटील यांच्याकडनं तदनंतर कुणाल विकास पाटील यांच्याकडनं मालिकावीर ट्रॉफी या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. गार्गे इंडस्ट्रीज योगेश घेरत यांच्याकडनं 5वं पारितोषिक देखील आयोजक या स्पर्धेसाठी जे झटणारं नाव आहे फटकेला इथे देखील आणि बॉल चाललाय डीपमध्ये मिळते ती म्हणजे सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डमध्ये बदल 42 ला 4 9 मध्ये करायच्यात 15 याच्या अगोदर 10 मध्ये 16 करायचा होता आणि हा शिवनेरी चषकाचा रंगलेला 16 अख्खा सफाला गाव झालाय गोळा हे पाहण्यासाठी आणि या 4 टीम मध्ये प्रत्येकाचा आहे त्या ट्रॉफीवरती डोळा आहे. हा शिवनेरी चषकाचा 16 सध्या रंगलाय 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अजून सांगणं कठीण आहे प्रेडिक्ट करणं कठीण आहे कोण जिंकणारा सामना क्योंकि भाई क्रिकेट ऐसा खेळ आहे ना ज्या हर प्रेडिक्शन फेल आहे. क्रिकेट असा खेळ आहे भाकीत वर्तवणं थोडंसं धाडसाचं ठरतं ते धाडस कोणी करत नाहीयेत. नाही स्ट्रायकर यांना समोर गोलंदाजीसाठी एकूण पहिला नयनेश भावा कमाल केली धमाल केली आणि पाठवले चेंडूला बॉन्डलाईनच्या बाहेर षटकार. सन्मान्य श्रीयुत अल्पेशदा भोईर क्रिकेट ती भरपूर अफाट प्रेम दाखवणारं नाव अल्पेशदा भोईर यांच्या माध्यमातून मान ऑफ द सिरीज करिता सायकल आणि त्याचबरोबर आशिष भोईर आयोजक मंडळी आमची त्यांच्या माध्यमातून मान ऑफ द मॅचसाठी प्रत्येक मॅचसाठी ट्रॉफी आहेत आणि अल्पेशदा भोईर यांच्या माध्यमातून ग्राउंडसाठी लागणारं पाणी मी म्हणतो ना की क्रिकेटवरती त्यांचं अफाट प्रेम आहे आणि ते अल्पेशदा भोईर याही बॉल आपण पाहतायत बॉल चांगला होता षटकारानंतर आता कमबॅक आलाय आणखीन एक बॉल आहे जर तो बॉल डॉट आला 6 मध्ये 9 मजा येईल मॅचला. ना मजा नुसती मजा नाही येणार तुम्ही मराठीमध्ये मजा शब्द लिहा त्याला उलट करा तो मजाला जाम होतो. आता जाम मजा येणार आहे 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आहे या मॅच टाईट त्यामध्ये हा वाईट पण पंचांनी सांगितलं त्याला चॅलेंज केले बघूया तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा चेंडू ज्यावेळेला पिच झाला त्यावेळेला तिथून किती बाहेर गेला किती शफल केलं गेलं होतं आणि चेंडू पंचांनी पाहिलं सांगितलं मॅच टाईट आहे तर हा बॉल वाईड आहे वाईड बॉलचा इशारा होतोय. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 8 विराटन खुर्द टीम करिता कांचन पाटील प्रवीण किणी तदनंतर अविनाश किणी कल्पेश किणी आणि विराटन ग्रुप यांच्या माध्यमातून त्यांचे जे षटकार ठोकलेत त्यांच्याकरिता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्या षटकाराची काउंटिंग होईल आणि तदनंतर ते कॅश प्राइज वितरित केले देखील जाईल. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये रन करायचे आता 8 काही सामना रंगलाय. निकुंजचं षटक थोडंसं महागडं षटकातील पुढचा बॉल
याही वेळेला बॉलला पाठवून दिले, हुक केलं आणि बॉलला 6 धाव्यांसाठी बुक केलंय. स्कोर इथून आपण पाहतायत आता 2 धाव्यांना दूर आहेत. सर हा षटकार खूप चांगला होता आणि संपूर्ण विराथनकर आता इथे टाळ्या वाजवतायत, शिट्ट्या वाजवतायत. आपल्या गावचा संघ पुढे चाललाय, फायनल कडे चाललाय, फायनलची चाहूल लागलाय आणि हा दमदार षटकार 6. थँक्यू. ज्ञानेश आलाय आणि ज्ञानेशने येता येता काय फटका केलाय. नैनेश आला आणि काय फटका केलाय. आणि याचे 2 फटके पाहिले ना, भरपूर छोटा आपला इथे प्रेक्षक वर्ग आहे, कार्टून नेटवर्क बघतात. एक टिटूचा रोल आहे, त्याच्यामध्ये फेमस डायलॉग आहे, हर जवाब का सवाल हो मचाता बवाल हो. आता नैनेशनं तेच केलंय. त्या टिटूच्या कॅरेक्टरमध्ये एक सीन आहे आणि ते डायलॉग वारंवार येतोय, हर जवाब का सवाल हो और मचाता बवाल हो. नैनेशने तेच केलंय, येऊन अक्षरशः बवाल मचवले. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थात आपण पाहतात या स्पर्धेला लागणारं शुद्ध पेयजल पुण्यदान, ज्यांनी मात्र या स्पर्धेकरिता पाण्याची सुव्यवस्था केली ते सन्माननीय श्रीयुत कुंदन किडी सर, त्यांनी मात्र खूप चांगलं सहकार्य केलं. श्री समर्थ कृपा शुद्ध पेयजल जे सध्या आपण पाहतात संपूर्ण सफाळ्यामध्ये त्यांच्या माध्यमातून ही पाण्याची योग्य ती सेवा पुरवतात. कुंदन किणी सरांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. 6 बॉल आहेत, 6 बॉलमध्ये रन करायच्या 2 गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत यश किणी आणि त्यांचा हा पहिला बॉल राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड, फक्त बॉलला दिशा दिली, दुसरीसाठी पलटलेत वेगानं आणि इथे आपण पाहताय 2 रन. फायनल मध्ये पहिला प्रवेश करणारा संघ चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. जोरदार टाळ्या. थँक्यू. किशोर ताडीवाले त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत विराथन खुर्द या संघाकरिता 1000 रुपये आणि कशवी निलेश पाटील यांच्याकडनं जीत मामा जीत, त्या जीतसाठी भाचीकडनं आहेत 500 रुपये. धन्यवाद. त्यानंतर ईशानसाठी देखील 500 रुपये आलेले आहेत. चला स्वागत आणि सन्मानाकडे जाऊया. राजेश्री मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. राजेश्री किणी मॅडम सरपंच विराथन खुर्द, ईशानकरिता 500 रुपये आणि नैनेशकरिता 500 रुपये. चला टॉससाठी या. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच खुशी 11 श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आणि एका बाजूला त्यांच्या अगेन्स्टमध्ये संघ पाहायला मिळतो म्हणजेच आराध्या 11 गोरसे बी. जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. पूर्वी टॉस कमनीश दादा यांना विनंती करीन की आपण या तुमच्या शुभ हस्ते त्या मागचा कॉइन आपण इथून स्पिन करणार आहोत. या व्यासपीठावरती या आणि तिथे आपण या मागचा कॉइन स्पिन करणार आहोत जिथे 2 कॅप्टन जोडले जातील.